ही गोष्ट तथागत गौतम बुद्धांच्या काळातली आहे. तेव्हा दोन नगरी होत्या, एक कपिलवस्तू आणि दुसरी कोलीय नगरी. कपिलवस्तू नगर शाक्यांची, तर कोलीय नगर ही कोलीय लोकांची राजधानी होती. या दोन नगरांच्या मधून रोहिणी नावाची एक नदी वाहत होती. नदीवरील धरणातील पाणी वापरून या दोन्ही नगरातील लोक शेती करायचे. धरणातील पाण्यामुळे दोन्ही बाजूंची शेतं वर्षभर हिरवीगार दिसायची. अशा प्रकारे रोहिणी नदीच्या पाण्यामुळे दोन्ही नगरातील लोक अतिशय संपन्न व सुखी होते. ही गोष्ट ज्येष्ठ महिन्यातील आहे. एकदा ज्येष्ठ महिन्यात पाण्याच्या कमतरतेमुळे दोन्ही बाजूच्या शेतातील पिकं वाळू लागली. धरणात साठवलेले पाणी सुद्धा अपुरे पडायला लागले. यावर मार्ग काढण्यासाठी दोन्ही नगरातील शेतकरी, कामगार धरणाजवळ एकत्र जमले. सर्वांच्या मनात एकच विचार होता, आपली पिकं कशी वाचवायची. तेव्हा कोलीय नगरातील लोकांचा प्रमुख उभा राहिला. धरणातील पाण्याकडे बघत तो शाक्यांना म्हणाला, धरणातील पाण्याचा साठा अतिशय कमी आहे. हे पाणी दोन्ही नगरातील लोकांनी वापरले तर ते तुम्हालाही पुरणार नाही आणि आम्हालाही पुरणार नाही. आमच्या शेतातले पीक एका पाण्यावर येण्यासारखे आहे. तेव्हा हे पाणी आम्ही वापरतो आणि आमची पिकं जगवतो. तुम्ही हे पाणी आम्हाला वापरू द्या. त्यांचं हे बोलणं ऐकून शाक्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. शाक्यांचा प्रमुख ताडकन उभा राहिला आणि रागानेच म्हणाला, तुम्ही धरणातील पाणी वापरून तुमची पिकं वाचवणार आणि तुमची कोठारं धान्याने भरतील, पण मग आमचं काय? आम्ही का उपाशी मरायचं? आमच्या शेतातली पिकं सुद्धा एका पाण्यावर घेता येण्यासारखी आहेत. ते काही नाही, तुम्ही हे पाणी आम्हाला वापरू द्या. त्यांचं हे बोलणं ऐकून दोन्ही बाजूचे लोक प्रचंड अस्वस्थ झाले. भांडण होऊ लागले. या भांडणामध्ये दोन्ही बाजूचे लोक एकमेकांच्या राजांना उद्देशून अपशब्द वापरू लागले. शेवटी दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना युद्धाचे आव्हान देऊन आपल्या आपल्या नगरात परतले. त्यानंतर त्यांनी आपापल्या अमात्यांना आणि अमात्यांनी आपापल्या राजांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. दोन्हीही बाजूचे राजे आपापल्या प्रजेला धरणीतील पाणी मिळावे म्हणून एकमेकांच्या विरोधात युद्धासाठी उभे राहिले. दोन्ही बाजूंचे सैन्य संपूर्ण तयारीसह युद्धास निघाले. शेकडो हत्ती, घोडे यांच्यासह कित्येक सैनिक धूळ उडवीत रोहिणी नदीच्या दिशेने चालायला लागले. भयंकर युद्ध होऊन मोठा रक्तपात व नुकसान होणार अशी चिन्हे दिसायला लागली. दोन्ही नगरातील सर्वसामान्य लोक प्रचंड घाबरलेले होते. ही सर्व हकीकत तथागत बुद्धांना समजली. आपण तेथे गेलो नाही तर घनघोर युद्ध होईल आणि या युद्धात अनेक निष्पाप लोक विनाकारण मारले जातील. त्यामुळे हे युद्ध थांबवण्यासाठी आपण तिथे गेलं पाहिजे, असा विचार त्यांनी केला. ते लगेचच रोहिणी नदीच्या दिशेने निघाले. काही अंतर चालून ते रोहिणी नदीच्या जवळ पोचले. नदीच्या एका बाजूला शाक्यांचे तर दुसऱ्या बाजूला कोलियांचे सैन्य युद्धासाठी सज्ज झाल्याचे त्यांना दिसले. पटापट पावले उचलत दोन्ही सैन्यांच्या मधून वाहणाऱ्या रोहिणी नदीच्या पात्रात पाणी नसलेल्या खडकाळ भागात जाऊन ते शांतपणे उभे राहिले. दोन्ही नगरातील राजे आणि सर्व लोक बुद्धांचा आदर करायचे. नदीच्या पात्रात
बुद्ध दिसल्याबरोबर सर्व सैनिकांनी आपापल्या हातातील शस्त्रे लगेच खाली ठेवली. दोन्ही राजे बुद्धांच्या जवळ गेले आणि आपल्या हातातील तलवारी खाली ठेवून त्यांनी अतिशय नम्रपणे बुद्धांना वंदन केले. बुद्ध दोन्ही राजांना म्हणाले, महाराज, हे कसले भांडण आहे? तुम्ही हे युद्ध कशासाठी करत आहात? यावर राजे म्हणाले, भंते, हे पाण्यामुळे उद्भवलेले भांडण आहे. रोहिणी नदीतील पाण्यासाठी आम्ही हे युद्ध करत आहोत. तसेच त्यांनी घडलेला सारा प्रसंग बुद्धांना सांगितला. बुद्ध म्हणाले, महाराज, पाण्याची किंमत किती आहे? राजे म्हणाले, पाणी महत्वाचे असले तरी पाण्याची किंमत थोडी आहे. त्यावर बुद्ध पुन्हा म्हणाले, योद्ध्यांची, लोकांच्या जीवांची किंमत किती आहे? अधिक मौल्यवान काय, धरणातील पाणी की लोकांचे प्राण? क्षणाचाही विचार न करता राजे लगेच म्हणाले, योद्ध्यांचे, लोकांचे जीव अनमोल आहेत. निश्चितच लोकांच्या प्राणाची किंमत पाण्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. तेव्हा बुद्ध त्यांना समजावत म्हणाले, अगदी बरोबर महाराज, अल्प किमतींच्या पाण्यासाठी अनमोल अशा जीवांचा, योद्ध्यांचा नाश करणे तुम्हाला शोभत नाही. एकदा गेलेले प्राण आपल्याला परत आणता येत नाहीत. क्षुल्लक कारणासाठी असा विनाश योग्य नाही. लक्षात ठेवा, वैरानं वैर कधीच नष्ट होत नाही. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. उलट एका युद्धामुळे दुसऱ्या युद्धाची बीजं रोवली जातात. म्हणून उतावीळपणे न वागता विचार करून निर्णय घ्या. तथागत बुद्धांचं बोलणं ऐकल्यावर दोनही राजे आणि त्यांच्या सैन्याला आपली चूक लक्षात आली. सर्वांनी बुद्धांची क्षमा मागितली आणि शांततेने सारेजण आपापल्या नगरात परतले. अशा प्रकारे बुद्धांनी एक घनघोर युद्ध प्रेमाने टाळले. रक्ताने लाल होऊ पाहणारा रोहिणी नदीचा प्रवाह बुद्धांमुळे चैतन्यानं खळखळून वाहू लागला. नमो बुद्धाय.